मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. तनया आनंदाने विशाखाला कॉल करते आणि तिला सांगते की मी त्या अखिलला हे घर गहाण ठेवण्यासाठी कन्व्हिन्स केलं आहे आणि तो मूर्ख मुलगा तयारसुद्धा झाला आहे. आणि ते ऐकून विशाखा तर खूपच खुश होते आणि तनयाचं कौतुक करते. ती तनयाला विचारत असते की तू हे सगळं कसं काय केलं. तर तनया सांगू लागते की अखिल आधी तयार होत नव्हता, पण मी त्याला सांगितलं की आकाशदादाने सुद्धा एका इव्हेंटसाठी घर गहाण ठेवलंच होतं ना, मग तू सुद्धा नक्की ठेवू शकतो. आणि तो तयारसुद्धा झाला. आणि ते ऐकून विशाखा म्हणते की ठीक आहे, आता तू लवकरात लवकर त्या घराची कागदपत्र ताब्यात घे. त्यावर तनया म्हणत असते की हो, पण त्याआधी मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. वसुंधरा आणि आकाश मुंबईला गेले आहेत. ते ऐकून विशाखा म्हणते की अगं मग जाऊ दे ना, फिरायलाच गेलेत ना, तुलासुद्धा जायचं आहे का. आणि त्यावेळी तनया म्हणते की नाही गं, ते दोघेजण क्लायंट व्हेरिफिकेशनसाठी गेले आहेत आणि जर त्यांना समजलं की तो क्लायंट फ्रॉड आहे तर काय होईल. आणि हे ऐकून विशाखा तर खूपच घाबरते. ती म्हणत असते की या गोष्टीचा तर मी विचार केलाच नव्हता. मला माहिती आहे हे सगळं ना त्या वसुंधरानेच आकाशच्या डोक्यात भरवलं असणार. तुला माहिती आहे का तिने अजून काय काय केलं आहे ते. त्यामुळे तनया घाबरूनच काय झालं हे विचारू लागते. तर विशाखा तिला सांगत असते की ती वसुंधरा पुण्याला गेली होती त्या लकीला भेटण्यासाठी आणि तिच्यासोबत तो आकाशसुद्धा होता. आता त्या लकीने तिला आपल्या विरोधात काही सांगितलं आहे की नाही ते मला माहिती नाही, मात्र आता ती माझ्या खरंच खूप डोक्यात जाते. असं वाटतं की तिला गोळ्या घालाव्यात. आणि ते ऐकून तनया तर खूप घाबरते आणि पुढे काय करायचं हे तिला विचारते. तर विशाखा म्हणत असते की तू काळजी करू नको, तू तिकडे त्या घराची कागदपत्र ताब्यात घे. मी इकडे ही वसुंधरा आणि तो आकाश पुन्हा कधी घरी येणारच नाही याची व्यवस्था करून ठेवते. तर दुसरीकडे आकाश आणि वसुंधरा मुंबईला जाण्यासाठी निघालेले असतात. ते दोघेजण त्या क्लायंटविषयीच बोलत असतात. मात्र मग त्यानंतर आकाशला झोप येऊ लागते आणि ते बघून वसुंधरा खूप घाबरते. ते आकाशला सांगत असते की आपण कुठेतरी थांबूया. मात्र आकाश म्हणतो की नाही वसुंधरा, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, आपल्याला लवकरात लवकर त्या क्लायंटची माहिती मिळवायला हवी, नाहीतर अखिल ही डील फायनल करेल. आणि त्यानंतर वसुंधरा आकाशला झोप येऊ नये म्हणून त्याच्याशी गप्पा मारत असते. आकाश मात्र काही न बोलता फक्त तिचं बोलणं ऐकत असतो. त्यामुळे वसुंधरा म्हणते की तुम्हीसुद्धा माझ्याशी काहीतरी बोला, म्हणजे तुम्हाला झोप येणार नाही. तर तो हसतच म्हणत असतो की तुम्ही सोबत असताना मला का झोप येईल. मग त्यानंतर ते दोघेजण एकमेकांसोबत गप्पा मारत तो प्रवास पूर्ण करतात. वसुंधरा आकाशला म्हणत असते की मला तर असंच वाटतंय की तो क्लायंट फ्रॉड आहे, कारण इतकं मोठं डील त्याला आपल्याच कंपनीला का द्यायचं आहे असा मला प्रश्न पडला आहे. कारण आपले आणि त्याचे जुने काही संबंधसुद्धा नाही आहेत किंवा तो कोणाच्या रेफरन्सने सुद्धा आपल्याकडे आलेला नाही आहे. त्यामुळे यात नक्कीच काहीतरी गडबड आहे असं मला वाटतं आहे. आणि त्यावर आकाश म्हणतो की हो वसुंधरा, मलासुद्धा हाच संशय येत आहे. दुसरीकडे जयश्री मात्र जागीच असते आणि रामरक्षा म्हणत असते. तिच्या आवाजाने माधवरावांना जाग येते आणि ते तिला विचारतात की हे काय चालले तुझं, झोपायचं सोडून रामरक्षा का म्हणतेस. तर जयश्री म्हणत असते की तुम्हाला माहीत नाही का, जेव्हा प्रभू श्रीराम वनवासात गेले होते तेव्हा त्यांच्या आईने सुद्धा रामरक्षा म्हटली होती. तर माधवराव म्हणत असतात की अगं ती कौशल्या होती आणि तू जयश्री आहे. ते ऐकून जयश्री अजूनच चिडते. ती म्हणत असते की मला माझ्या आकाशची ना खूप काळजी वाटते. तर माधवराव तिला समजावतात की अगं तो काय वनवासाला गेला आहे का, कामानिमित्त मुंबईला गेला आहे. मात्र जयश्री म्हणत असते की ती बया त्याला वनवासाला पाठवायला सुद्धा कमी करणार नाही, माझा तिच्यावर अजिबात विश्वास नाही आहे. आणि ते ऐकून माधवराव तिच्यावर खूप चिडतात आणि तिला वसुंधराबद्दल वाटेल ते बोलू नको असं देखील सांगतात. पण जयश्री काही गप्प बसत नाही आणि तिची बडबड ऐकण्यापेक्षा माधवराव झोपून जातात. जयश्री मात्र रात्रभर जागीच असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अखिल ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतो. तितक्यात त्याला त्या फ्रॉड क्लायंटचा कॉल येतो. अखिल त्याला सांगत असतो की तुम्ही काही काळजी करू नका, आपण लवकरात लवकर ही डील क्लोज करूयात. आणि त्यानंतर तनया त्या ठिकाणी येते. ती अखिलला विचारत असते की काय झालं. तर अखिल म्हणत असतो की तनया तो क्लायंट दुबईला जाणार आहे आणि त्याआधी मला ही डील फायनल करायची आहे. जोपर्यंत दादा क्लायंट व्हेरिफिकेशन करून घरी येत नाही तोपर्यंत मी काही करू शकणार नाही. आणि त्यावेळी तनया म्हणते की अखिल तू इतका त्रास नको करून घेऊ, सगळं काही ठीक होईल. आणि त्यावेळी अखिल म्हणतो की हो तनया, फायनान्सचं काय करायचं हा प्रश्न तर आहेच ना, कारण मी या घराबद्दल बाबांसोबत नाही बोलू शकत, कारण त्यांचा माझ्यापेक्षा जास्त विश्वास आकाश दादावर आहे. आणि जर त्याला असं वाटते की तो क्लायंट फ्रॉड आहे तर बाबांनासुद्धा तेच वाटत असणार, ते मला कधीच घर गहाण ठेवू देणार नाही. आणि त्यावेळी तनया म्हणते
की तू काही काळजी करू नको, हवं तर मी बाबांसोबत बोलते, त्यांच्याकडून घराचे पेपर्स घेते. पण अखिल म्हणत असतो की नाही तनया, तू या सगळ्यामध्ये नको पडू. पण ते ऐकून तनया उगाच रुसण्याचं नाटक करते, म्हणत असते की अखिल, तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तुला मदत करू शकत नाही का? माझ्या जागी जर तू असता तर तू सुद्धा माझी मदत केली असती ना. मग प्लीज आता मला सुद्धा तुझी मदत करू दे. आणि ते ऐकून अखिल शेवटी नाईलाजाने म्हणतो की ठीक आहे, तू बाबांसोबत घराच्या कागदपत्रांबद्दल बोल, त्यांच्याकडून ती कागदपत्र घे. आणि त्यावर तनया म्हणते की हो, तू काही काळजी करू नको आणि याबद्दल घरात कोणालाही काही कळणार नाही. तू तुझी स्वप्न लवकरात लवकर पूर्ण कर, स्वतःला सिद्ध कर. आणि त्यावर अखिल म्हणतो की हो तनया, पण हे सगळं करत असताना तू जास्त स्ट्रेस घेऊ नको, नाहीतर त्याचा आपल्या बाळावर परिणाम होईल. आणि त्यावर ती देखील हो म्हणते. आणि मग अखिल ऑफिसला जाण्यासाठी निघतो. तर तनया खूपच खुश होते आणि मग त्यानंतर ती लगेच ही गोष्ट विशाखाला सांगण्यासाठी तिला कॉल करते. ती विशाखाला सांगत असते की मम्मा, आपलं काम झालं आहे. तो अखिल हे घर गहाण ठेवायला फायनली तयार झाला आहे. आता मी लवकरात लवकर घराची कागदपत्र ताब्यात घेते. आणि ते ऐकून विशाखा तर तनयावर खूपच खुश होते. ती म्हणत असते की माझं बाळ तर खूपच हुशार झालं आहे. तर तनया म्हणत असते की हो मम्मा, पण आता मला कळत नाही आहे की ती कागदपत्र मी ताब्यात कशी काय घेऊ, त्यांना काय सांगू. आणि ते ऐकून विशाखा चिडून म्हणते की ते लोक काय तुला स्वतःहून कागदपत्र देणार आहेत का? नाही ना. त्यांच्या नकळत तू कागदपत्र तुझ्या ताब्यात घे. घरात कोणालाही काही कळता कामा नये. मी इकडे वसुंधरा आणि आकाशला ताब्यात घेते. त्यांच्या मुसक्या आवळते आणि ते ऐकून तनयासुद्धा खुश होते. दुसरीकडे आकाश आणि वसुंधरा त्या क्लायंटच्या ॲड्रेसवर पोहोचलेले असतात. त्या आजूबाजूला चौकशी करतात की इथे कुठे J&J नावाची कॉस्मेटिक कंपनी आहे का. मात्र त्यांना कुठून काहीच माहिती मिळत नाही. आणि तितक्यात एक व्यक्तीसुद्धा त्या ठिकाणी येते. विशाखानेच त्या व्यक्तीला आकाश आणि वसुंधराच्या मागावर पाठवलेले असते. दुसरीकडे जयश्री आणि माधवराव आकाशला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र त्याचा काही फोन लागत नसतो आणि त्यानेसुद्धा स्वतःहून कॉल केलेला नसतो. त्यामुळे जयश्री तर खूपच काळजीत असते आणि सगळ्या गोष्टींसाठी वसुंधरालाच दोष देत असते. तितक्यात तनया त्या ठिकाणी येते आणि या दोघांचं आपल्याकडे लक्ष नाही आहे हे बघून ती लगेच त्यांच्या खोलीत जाते आणि घराची कागदपत्र शोधायला सुरुवात करते. आणि त्याचवेळी तिला एक फाईल सापडते. दुसरीकडे आकाश आणि वसुंधरा एका बिल्डिंगमध्ये येतात. ती कॉस्मेटिक कंपनी त्याच बिल्डिंगमध्ये आहे असं त्यांना समजलेलं असतं. मात्र त्यावेळी तेथील रिसेप्शनिस्ट त्यांना सांगते की अशा नावाची कोणतीही कंपनी किंवा कोणतंही ऑफिस इथे नाही आहे आणि याआधीसुद्धा नव्हतं. आणि ते ऐकून आकाश आणि वसुंधराची खात्री पटते की नक्कीच हा क्लायंट फ्रॉड असणार, कारण सगळीच माहिती खोटी आहे. त्यानंतर जेव्हा ते दोघेजण तिथून बाहेर येतात तेव्हा तो माणूस त्या ठिकाणीच असतो. आकाशचं त्याच्याकडे लक्ष जात नाही. वसुंधराला मात्र काहीतरी गडबड आहे हे जाणवतं. त्यानंतर ते दोघेजण पुढे जाण्यासाठी निघतात. तर तो माणूस देखील त्यांचा पाठलाग करत असतो. आणि त्याचवेळी वसुंधराला माधवरावांचा कॉल येतो. ते विचारत असतात की तुम्ही दोघेजण कुठे आहात आणि सुखरूप आहात ना. त्यावर आकाश सांगतो की हो बाबा, आम्ही पोहोचलो आहोत आणि कामाला सुरुवात देखील केली आहे. तर जयश्री म्हणत असते की आकाश, तू मला दर 4 तासांनी फोन करणार होता ना, मग काय झालं? तर आकाश म्हणत असतो की हो आई, इकडे रेंज नव्हती म्हणून मला तुला फोन करता नाही आला, पण आम्ही दोघेजण सुखरूप आहोत. पण ती रागातच म्हणते की मला फक्त तुझी काळजी आहे, तिची नाही. आणि ते ऐकून वसुंधराला वाईट वाटतं आणि त्यानंतर आकाश तिला सांगतो की काळजी करू नको, आम्ही सुखरूप घरी येऊ. आणि मग जयश्री फोन ठेवून देते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.